पैसे वाटप प्रकरणातील दोषींवर कारवाई होईल। भाजप नेते परिणय फुके यांनी हे आश्वासन दिले। नाशकात भाजप पैसे वाटप करत असल्याचा वडेट्टीवारांनी दावा केला होता। धमक्या देऊन उमेदवारी मागे घ्यायला लावली असा आरोप राऊतांनी केला। राऊतांनी मर्दांना उमेदवारी द्यावी असं प्रत्युत्तर त्यावर फुकेंनी दिलंय। जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होणार। जर कोणी असं पैसे वाटप करताना पकडला गेला असणार, रंग्यात पकडला गेला असणार, त्याच्या विरोधात पुरावे असणार तर पोलीस विभाग त्याच्यावर कारवाई करणार। तो कोणत्याही पक्षाचा, सत्ता पक्षाचा असो की विरोधी पक्षाचा असो। मला असं वाटतं की संजय राऊतजीच्या पक्षाने थोडेसे मर्द लोकांना उमेदवारी दिली पाहिजे होती। जे लोक कोणाच्या धमकीने जर विड्रॉ करत असणार तर असे नामर्द लोक सामान्य जनतेलाही पाहिजे नाही की जे कोणा एखाद्याने धमकी दिली आणि यांनी जर विड्रॉ करत असतील यांच्या पक्षाचे कार्यकर्ते किंवा यांच्या पक्षाचे उमेदवार, तर असे लोकांना, सामान्य मतदाराला पाहिजेच नाही। त्यांना जो मर्दानगिरी त्यांचा विषय मांडणार, मर्दानगिरी त्यांचा विकास करणार असेच मर्द लोक त्यांना पाहिजे होतं। म्हणून अशा लोकांना यांनी तिकीट देऊ नये।